फुले हा जो शाळू आहे तो फुले सुचित्रा म्हणून नवीन व्हरायटी आहे. आता ह्याचं सरळ वाण, साधा वाण आणि देशी वाण. तर सरळ वाण कसं असते, विद्यापीठ सरळ वाण प्रकाशित करत असतं, म्हणजे बीज उत्पादनाला किंवा खाण्यासाठी. आणि देशी वाण असतो, तो देशी वाण कितीही वर्षे आपल्याला तेच ते बी वापरता येतं. आता सरळ वाण हा फुले सुचित्राचा हा मी याचं बियाणं 4 वर्षे 5-6 वर्षे वापरू शकतो. नंतर याचं उत्पादन जसं जसं बी धरून कमी येत राहतं. आणि जो हायब्रिड वाण असतो तो 1 वर्षासाठीच असतो. ते हायब्रिडचं वाणचं आपल्याला बियाणं धरता येत नाही, म्हणजे पुढच्या वर्षी ते बियाणं आपल्याला वापरता येत नाही. सरवणाचं बियाणं वापरता येतं, देशी बियाणाचं बियाणं. आता शाळू काढायला आपल्याला कसं ओळखायचं, तर हा जो कणसाचा दांडा आहे हा पिवळसर कलर पूर्ण अजून व्हायला 7 ते 8-10 दिवसात बघा पिवळसर होईल, म्हणजे शाळू काढायला आहे. पण आता सुरुवातीला जर आपण हे शेंड्याचा दाणा जर बघितला आपण, तर तो बघा कट आवाज येतोय. पण हा खालचा जो पोर्शन आहे, कणसाचा खालचा पोर्शन आहे, हा आपल्याला मऊ येतोय. म्हणून ह्याला 8 ते 10 दिवस कमी आहेत. शाळू पडू नये म्हणून आपण शाळू असा बांधला गेला पाहिजे, असा बांधला गेला पाहिजे, म्हणजे उंदीर वगैरे असे जे वन्य प्राणी आहेत त्यांच्यापासून ते कणसाचं नुकसान होणार नाही. आणि बाकीच्या गोष्टी म्हणजे त्या आता हे पण असं बांधल्यामुळं आपल्याला पेंड्यासुद्धा बांधता येतात. व्हिडिओ कसा वाटला शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा.